नमस्ते नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेश सर आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र हरदेश सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आता वनरक्षक विभागाची शारीरिक तपासणी, कागदपत्र तपासणी आणि काही ठिकाणचे ग्राउंड पण मोठ्या प्रमाणात ठिकाणी सुरू झालेले, काही ठिकाणच्या ग्राउंडच्या तारखा पण आल्या, गडचिरोली सारखाच त्या ठिकाणच्या ग्राउंड प्रक्रिया पण पूर्ण झालेली आणि असंच एक ठिकाणच्या महत्त्वाच्या घटकाची महत्त्वाच्या वनवृत्ताचे एक ग्राउंड आलेले ते म्हणजे नाशिक वन विभागाचं नाशिक वनवृत्ताचं ग्राउंड आहे मित्रांनो। 31 जानेवारी पासून नाशिकचे या ठिकाणी ग्राउंड चालू होते। विद्यार्थी मित्रांनो, कागदपत्र तपासणी आणि शारीरिक तपासणी झाली। कागदपत्र तपासणी आणि शारीरिक तपासणीमध्ये जे विद्यार्थी पात्र ठरले त्याच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी त्यांनी ग्राउंडसाठी बोलवलेलं आहे। ग्राउंडच्या तारखा आलेल्या आहेत। ते ग्राउंड कोठे होणार, कसं होणार, त्या ग्राउंडला जाताना सोबत काय काय नेणं गरजेचं, आपल्याला कोणते कागदपत्र नेणं गरजेचे, सर्वांनीच व्हिडिओ पहा। असं नाही का नाशिकच्याच मुलांनी बघा, सर्वच मुलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। का बूट घेऊन जावं लागणार की, काही म्हणतात आम्हाला बिना बुटाचं पळायची सवय आहे तर बूट लागणारच का, त्यांनी तसं सूचना दिलेली आहेत ना की नाशिकला ग्राउंड कुठे होणार, रायगडचे कुठे होणार, इकडचे कुठे होणार, तिकडचे, म्हणजे सगळ्या गोष्टींची अडचणी, सगळे प्रश्नाची उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी देण्याचं तुम्हाला या ठिकाणी छोटं काम करणार आहे मित्रांनो। अतिशय महत्त्वाची माहिती असणारे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन माहिती, नवनवीन अपडेट रोज मिळण्यासाठी चॅनलला नवीन विद्यार्थ्यांना लगेच सबस्क्राईब पण करून घ्या आणि शेजारील बेल आयकॉन पण प्रेस करा। सर्वच विद्यार्थी पहा, असं नाही का फक्त नाशिकच्याच विद्यार्थ्यांनी पाहिजे, सर्व विद्यार्थ्यांनी पहा, जेणेकरून तुम्हाला हे महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, महत्त्वाची माहिती याच्यामधून तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या समोर या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की वन विभाग नाशिकचं हे परिपत्रक आहे मित्रांनो। ज्या विद्यार्थ्यांची शारीरिक तपासणी आणि कागदपत्र तपासणी झाली त्या विद्यार्थ्यांनाच या ठिकाणी कागदपत्राला आपल्या याला ग्राउंडला संधी आलेली आहे। कागदपत्र तपासणी, शारीरिक तपासणीला भरपूर विद्यार्थ्यांची संख्या होती, मात्र या ठिकाणी जी यादी आली त्या यादीमध्ये बाकी भरपूर कमी प्रमाणात संख्या या ठिकाणी आपल्याला दिसते। त्याच्यामुळे सर्वांनी व्यवस्थित व्हिडिओ पहा, काय प्रॉब्लेम आहे काय नाही, कशामुळे तुम्ही अपात्र ठरले बरेच विद्यार्थी। थोडक्यात मी माहिती सांगतो, नंतर महत्त्वाच्या गोष्टी सांगतो। पहा, वन विभागातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील वनरक्षक पदाकरता ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती मित्रांनो, 120 मार्काची। त्या 120 मार्कापैकी तुम्हाला 45% गुण घेणं अपेक्षित होतं। 45% म्हणजे 54 पेक्षा जास्त मार्क ज्या विद्यार्थ्यांना आहेत ते विद्यार्थी त्या ठिकाणी परीक्षेमध्ये पास झाले। पास झालेल्या विद्यार्थ्यांचं 19 जानेवारी ते 23 जानेवारी 19, 20, 21, 22, 23 या 5 दिवसामध्ये त्यांची शारीरिक तपासणी म्हणजे शारीरिक पात्रता तपासणी आणि कागदपत्र तपासणी हे झालं। त्या अनुषंगाने त्याच्यात जे पात्र ठरले त्या उमेदवारांची यादी त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे। यादी प्रसिद्ध केलेल्या उमेदवारांमध्ये त्यांनी जे यादी प्रसिद्ध केली ती यादी पण सोबत आलेली आहे। त्याचबरोबर त्यांची जी लिखित धाव चाचणी, उमेदवारांची जी पात्रतेची जी धाव चाचणी 80 मार्काची धाव चाचणी ही 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या दरम्यान होणार आहे। म्हणजे 3 दिवस ती शारीरिक चाचणी चालणार आहे। ही शारीरिक चाचणी मित्रांनो दिलेल्या वेळेतच तुम्ही उपस्थित राहायचे, गैरहजर राहिलेल्या उमेदवाराचा पुनश्च संधी मिळण्याचा हक्क राहणार नाही। ही एक गोष्ट लक्षात ठेवा, गैरहजर किंवा अनुपस्थित राहणाऱ्या उमेदवाराला पुनश्च संधी मिळण्याचा हक्क राहणार नाही। त्याचबरोबर धाव चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची व शारीरिक पात्रतेची पुनश्च लक्षामध्ये म्हणजे परत तुम्हाला कागदपत्र पुनश्च सक्षम प्राधिकरणाकडून पडताळणी करण्याच्या अधीन राहून तात्पुरत्या स्वरूपात पात्र केलेलं आहे, म्हणजे कागदपत्र तुमची परत तपासणी केलेली नाही। त्यामुळे धाव चाचणीसाठी बोलवण्यात आले म्हणजे तुमचं फायनल सिलेक्शन झाले असं कुणीही समजू नये। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर ऑनलाईन अर्ज सादर करते सोबत काय काय न्यायचं। आता बघा, ऑनलाईन अर्ज सादर ज्यावेळेस केला होता त्यावेळेस जे तुमचं काही दिनांक चुकीची असतात ते आढळलं तर कोणतेही कारण देता संबंधित उमेदवार अपात्र ठरवण्यात येईल। आणि ह्या एका कारणामुळे भरपूर उमेदवार अपात्र ठरले, कारण का काहींच्याकडून चुकून काही गोष्टी झाल्या होत्या, मेलचं फिमेल झालं, पॅसामध्ये नसताना सुद्धा म्हणजे नॉन पॅसा असताना पॅसा झालं, अशा बऱ्याच उमेदवारांना त्या ठिकाणी अडचणी आलेल्या आहेत। लक्षामध्ये आजही मलाही बरेच जण म्हणतात सर मी पॅसात नाही परंतु माझ्याकडून चुकून पॅस झाले, तर तुम्ही ते तिथे गेल्यानंतर ते त्यांना क्लिअर करा, तिथे गेल्यानंतर ते सांगायचं, त्याच्यावरती दुसरा फॉर्म एडिट करता येत नाही, काहीच ऑप्शन त्याच्यावरती नाही। धाव चाचणीसाठी जाताना धाव चाचणीला येणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षेचं प्रवेश पत्र सोबत ठेवायचे, स्वतःचं ओळख पटवण्यासाठी ओळखपत्र ठेवायचे, जाहिरात प्रसिद्ध केल्याप्रमाणे धावण्याची चाचणी करता तुम्हाला जे वैद्यकीय प्रमाणपत्र सांगितले ते सादर करायचे आणि वचनपत्र पण सादर करायचे, ते बी स्वतःचेही वचनपत्र, स्वतःचे म्हणजे सेल्फ अटेस्टेड स्वतःचे वचनपत्र सादर करायचे। सोबत जोडलेला 14 आणि 15 लक्षामध्ये तत्पूर्वी जे नवीन विद्यार्थी आहेत आपले पोलीस भरतीची तयारी करायची किंवा वनरक्षक तयारी करणे जे नवीन विद्यार्थी त्या नवीन विद्यार्थ्यांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आणि हा माझा मोबाईल नंबर आहे, रोजच्या अपडेटसाठी माझ्या मोबाईल नंबरवरती व्हॉट्सअपला SMS करा, ओनली व्हॉट्सअप SMS
लक्षामध्ये ओनली व्हॉट्सअप SMS, याच्यावरती व्हॉट्सअप SMS करा, जेणेकरून रोजच्या अपडेट, रोजची सर्व माहिती तुम्हाला मिळत जाईल. सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा पुढचा सांगायचा आहे का 6 नंबरचा मुद्दा तुम्ही पहा आणि 7 नंबरचा आणि 8 नंबरचा, हे तिन्ही मुद्दे महत्वाचे आणि सर्वांसाठी महत्वाचे, लक्षात ठेवा सर्वच साठी. हा धाव चाचणीसाठी येणाऱ्या उमेदवारांना धावण्यासाठी बूट जोडे, रनिंग शूज, बूट जोडे रनिंग शूज आवश्यक आहेत. बूट जोडे जर नसेल तर बूट जोडे नसणाऱ्या उमेदवारांना धाव चाचणीसाठी प्रवेश दिला जाणार नाही, याची उमेदवार नोंद घ्यावी. म्हणजे तुमचे जे शूज आहे मित्रांनो, शूज, ते शूज आपल्याला कंपल्सरी लागणार आहे. तुम्ही कोणते शूज घेणार, ज्या शूजवरती तुम्ही सराव केला ते शूज घेऊन जा, कारण की त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला शूज कंपल्सरी केलेले नाशिकसाठी. नाशिकला जर तुम्हाला शूज नसतील तर प्रवेश दिला जाणार नाही. एखाद्याला बिना शूजचं पळायची सवय असते का बो सर मला शूज घालून नाही पळायचं, मला तसं माझा टाइम निघत नाही, मला विदाऊट शूजचं पळायचंय, पळू शकतो काय अडचण नाही, मात्र शूज त्या ठिकाणी तुला घेऊन जाणं गरजेचं आहे. मग पुढचं तिथं तू जर कारण सांगून तुझं काय तसं कारण पटन असं कारण सांगून तू त्यांना सांगू शकतो, मात्र शूज घेऊन जाणं कंपल्सरी. शूज नसणाऱ्या उमेदवाराला प्रवेश दिला नाही, धडधडीत त्यांनी याच्यामध्ये टाकलेलं आहे. त्याच्यानंतर अजून एक महत्वाचं का सदरची धाव चाचणीसाठी RFID बेस टायमिंग सिस्टीमचा वापर करण्यात येणार आहे. लक्षामध्ये RFID बेस टायमिंग सिस्टीम काय आहे? RFID बेस टायमिंग सिस्टीम, त्यात उमेदवार धाव चाचणीचे रिडिंग जे होणार तुमचं हे सुरुवातीपासून, मिडल, मध्यभागी आणि शेवटी अशा 3 टप्प्यात घेणार आहे. म्हणजे प्रत्येक उमेदवाराने धाव चाचणीच्या धावपट्टीवरील सुरुवात, मध्य आणि शेवट अशा तिन्ही ठिकाणी जाणे आवश्यक आहे. म्हणजे ज्या ठिकाणी तुमची सुरुवात आहे, स्टार्ट झाला त्या ठिकाणी तुमचा टायमिंग काउंट होणार आहे, ज्या ठिकाणी तुमचा मध्य आहे त्या ठिकाणी टायमिंग काउंट होणार आहे आणि शेवट आहे त्या ठिकाणी सुद्धा तुमचा टायमिंग काउंट होणार आहे, म्हणजे रेकॉर्ड केला जाणार आहे. अशा तिन्ही ठिकाणी तुम्हाला जाणे आवश्यक राहणार आहे. एखादा म्हणून का मी मधूनच पळल, मी शॉर्टकट मारेल, मी याच्या हातात पर्ची देईन तो दुसरा पळल, असं काहीच होणार नाही. त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्हाला तब्बल 3 वेळा तुमचं रेकॉर्ड त्या ठिकाणी होणार आहे, याची नोंद घ्यायची. त्यानंतर सदरची धाव चाचणी RFID बेस टायमिंग सिस्टीमचा वापर करून त्यांना RFID बेस बीप देणार आहे. तुम्हाला जी बीप असते RFID ची जी बेसिक बीप असते ती देणार आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराने प्रत्येकी रक्कम 100 रुपये, कारण त्या बीपची रक्कम तुम्हाला 100 रुपये अनामत डिपॉझिट भरायचे, 100 रुपये जमा करावे लागणार आहे. आणि सदर रक्कम उमेदवाराने धाव चाचणी झाल्यानंतर RFID बेस बीप स्थितीत परत जर तुम्ही परत ती बीप परत पाठीमागे त्यांना दिल्यानंतर तुम्हाला तुमचे 100 रुपये परत भेटणार आहे. त्याच्यामुळं जाताना 100 रुपयाची एक कोरी कटकटीत नोट सोबत ठेवणं गरजेचं आहे का, जी सगळ्यांकडे असं पण सुट्टी ठेवा. त्याच्यानंतर शूज घेऊन जा. त्याच्यानंतर आपला टायमिंग 3 ठिकाणी काउंट होणार, लक्षात ठेवा. त्याच्यामुळं सर्वांनी व्हिडिओ व्यवस्थित पहा आणि समजून घ्या. त्याच्यानंतर ही वन रक्षक प्रक्रियेसंदर्भातल्या सविस्तर सूचना, माहिती वन विभागाचं संकेतस्थळ आणि आपल्या युट्यूब चॅनलवरती पण मी तुम्हाला वेळच्या वेळेला द्यायचं आहे, काळजी करायचं काम नाही. त्याच्यानंतर अजून फार महत्वाचं आहे, धाव चाचणीचं जे ठिकाण आहे नाशिकला जरी असतं तर धाव चाचणी जे ठिकाण तुमचं मित्रांनो ते इगतपुरीला, लक्षात ठेवा. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग टोल नाका इगतपुरी पिंपरी सदव जवळील, जे पिंपरी सदव जवळील जो टोल नाका आहे तुमचा जे ग्राउंड होणार आहे समृद्धी महामार्गावरती पळवलं जाणार, कारण का पूर्णपणे मोकळा ट्रॅक असणार आहे, 5 किलोमीटरचा पूर्णपणे सिमेंट कॉन्क्रीटीकरण डांबरीकरण झालेला रस्ता असणार आहे. धाव चाचणीचा जो पत्ता आहे तो धाव चाचणीचा पत्ता आहे मुंबई इगतपुरी नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 पिंपरी सदव फाटा इगतपुरी ट्रॉपिकल रिट्रीट हॉटेलच्या पुढे, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक, पिन कोड क्रमांक 422403. आणि याच्या पलीकडे जर कोणाला काही अडचण आली तर संपर्क करू शकता तुम्ही त्या ठिकाणी 9421 9404 9881 7743 हे 4 नंबर दिलेत. त्या 4 नंबरवरती जर काही विद्यार्थ्यांना स्क्रीनशॉट करून ठेवा, टायमाला जाहिरात सापडत नाही तुम्हाला. ह्या 4 नंबरवर जर तुम्हाला काही अडचणी आल्या तर त्या 4 नंबरवरती तुम्ही अडचणी तुमच्या सॉल्व्ह करायच्या आहे. त्याचबरोबर सदर धाव चाचणी ठिकाणी पोहोचण्यासाठी इगतपुरी रेल्वे स्टेशन तुम्हाला जायचंय. त्या ठिकाणून बस स्टँड पासून इगतपुरी रेल्वे स्टेशन किंवा बस स्टँड दोन्ही पासून पण पिंपरी सोदा गाव जे आहे हे ऑटो रिक्षाने जायचंय तुम्हाला त्या ठिकाणी, किंवा बस पण उपलब्ध आहे, कारण का बरेच लांब लांबचे मुलं ऑटो रिक्षा आहे किंवा बस पण आहे. इगतपुरी रेल्वे स्टेशन बस स्टँड पासून हे धाव चाचणीचे ठिकाण आहे हे 6 किलोमीटर अंतरावर, लक्षात ठेवा. गुगल मॅपवर जे खाली हा बघा हे नंबर टाकून अक्षांश रेखांश टाकून सुद्धा तुम्ही गुगल मॅपवरती पण लोकेशन बघू शकता. आणि उमेदवार गाडीवर जाणारे जवळचे उमेदवार गाडीवर जातील, कोणी 4 व्हीलर करून जाईल, तर पार्किंगची सुद्धा व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे. तुमच्या पार्किंगची व्यवस्थेची आवश्यकता नाही, खेडेगावा साईडला ग्राउंड आहे, सिटीत ग्राउंड नाही जास्त, त्यामुळे पार्किंग असणार. परंतु तरी त्यांनी मेन्शन केलंय का बाबा आम्ही तुमची पार्किंगची पण व्यवस्था केलेली आहे.
काही अडचण नाही. अशा पद्धतीने म्हणजे जाताना 100 रुपये तुम्हाला डिपॉझिट भरावं लागणार आहे नाशिकवाल्यांना, बूट जोड लागणार आहे कंपल्सरी, आणि स्टार्ट, मिडल आणि एंड असे 3 ठिकाणी तुमचा टाइम आवश्यक होणार. म्हणजे त्या तिन्ही ठिकाणी तुम्हाला जाणे म्हणजे चिप सारखं तुम्हाला ते देणार आहे. तिथून ज्यावेळेस तुमची एंट्री होईल त्यावेळेस तुमचं त्या ठिकाणी काउंटिंग होणार टाइम. म्हणजे तोच उमेदवार सुरुवातीला जो उमेदवार होता, मध्यभागी पण तोच उमेदवार होता, आणि तोच उमेदवार शेवटी पण त्याने अंतर पार केलेला उमेदवार सुद्धा तोच आहे. हा त्याचा फरक होणार आहे. त्याच्यामुळं तुम्हाला काही त्या ठिकाणी फ्रॉड वगैरे किंवा एखादा म्हणला मी शॉर्टकट मारेन, आतून पळण मधून पळण, काही नाही, कुठून पळाला तर 3 ठिकाणाहून तुला जायचंच आहे हे लक्षात ठेव. आणि अशा पद्धतीने ही यादी. आणि लक्षात ठेव 31 तारखेला, 1 तारखेला आणि 2 तारखेला 3 दिवस ग्राउंड चालणार आहे. पहिल्या दिवशी 900 सकाळी 7ला, 900 सकाळी 10:30ला आणि 900 सकाळी दुपारी 2:30ला. दुसऱ्या दिवशी डायरेक्ट 1500 आहेत आणि तिसऱ्या दिवशी 1500, 1500 आणि 814 असे मित्रांनो बरेच जण विद्यार्थी या ठिकाणी आहे. काळजी करायचं काही कारण नाही, सोबत जोडलेली ही यादी आहे. या यादीमध्ये आपलं नाव सर्च करा. आपल्याला कोणती तारीख दिलेली आहे, आपल्याला किती तारीख आहे, आपला नंबर कोणत्या दिवशी आहे. आता ही पहिली जी लिस्ट आहे ही महिला उमेदवारांची. आता बरेच मुलं पहिल्यांदा नाव चेक करते. पहिली लिस्ट आहे ही महिला उमेदवारांची लिस्ट आहे का, जी लिस्ट तब्बल मला वाटतं 2600 काहीतरी महिला असावं त्या ठिकाणी. 1 मिनिट, 2600च्या आसपास काहीतरी महिला आहेत. हा 1 मिनिट, हे बघा इथं किती महिला टोटल 2726, सॉरी हा 2627 नाही 2726 इतक्या महिला आहे. लक्षात ठेवा एवढ्या महिलांना बोलवलेले ग्राउंड टेस्ट साठी 2726 महिलांना. आणि पुरुष जे आहेत 5 किलोमीटरचे पुरुष जे आहेत, ते पुरुष बघा किती आहेत. पुरुष मला वाटतं जवळजवळ भरपूर पुरुष आहेत, 5,000 पुरुष तर नक्की असतील. हे धावचं असण्याचं लोकेशन बघा, शिरोळे फार्म बाय मेम इगतपुरी, त्याच्यानंतर सर्व्हिस स्टेशन या ठिकाणी, हॉटेल काय हॉटेल इंद्रपुरी, हा हॉटेल इंद्रपुरी या ठिकाणी तुमचं काय मित्रांनो लोकेशन आहे. बघा या ठिकाणी लोकेशन आहे. हा समृद्धी महामार्ग असावा कदाचित. इथून तुम्हाला इथं लोकेशन लिहायचे, मग तुम्हाला महामार्गाला ते पळवतील किंवा सोडतील लक्षामध्ये. त्यानंतर मित्रांनो जाताना सगळ्यात महत्वाचं काय करायचंय तर हे प्रमाणपत्र तुम्हाला सोबत नेणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा हे प्रमाणपत्र व्यवस्थित भरून घ्या, त्याच्यावरती व्यवस्थित वैद्यकीय अधिकाऱ्याची स्वाक्षरी आणि सिक्का घ्या. हे प्रमाणपत्र नेणं गरजेचं आहे. आणि हे पण एक प्रमाणपत्र जाताना तुम्हाला सोबत नेणं काय गरजेचं आहे. लक्षात ठेवा हे एक प्रमाणपत्र. आता हे स्वतःची सही करायची, तुमचं ठिकाण आणि दिनांक आणि सही स्वतःची करायची. लक्षात ठेवा हे एक प्रमाणपत्र तुम्हाला नेणं गरजेचं आहे, अतिशय महत्वाचं आहे. धावचं ठिकाण वगैरे मी तुम्हाला त्या ठिकाणी सगळी माहिती दिलेली आहे. आणि लक्षात त्याच्यामुळे आता काही माहितीची आवश्यकता तुम्हाला नसेल. लक्षात ठेवा कोणाला काही अडचणी असतील तर वरच्या नंबरला कॉल करा. ही जाहिरात वाटलंच तर मी आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकतो. टेलिग्राम चॅनलची खाली लिंक आहे, त्या ठिकाणी पण तुम्ही लिंक वरती जाऊन हे करू शकता. या ठिकाणी टोटल सोबत जोडलेल्या यादीमध्ये 2726 महिला आहेत आणि 5334 पुरुष आहे. एवढ्या लोकांची 3 दिवसामध्ये टेस्ट सिरीज नाही आपलं काय म्हणतात त्याला ग्राउंड टेस्ट होणार आहे. त्यामुळे सर्वांना शुभेच्छा. चांगलं पळा, व्यवस्थित पळा, शरीराची काळजी घेऊन पळा. आपले मार्क किती आहेत आणि त्या मार्कामध्ये किती मार्क पडल्यानंतर आपलं काम होऊ शकतं हा सगळं सूत्र करा, याचा सगळ्याचा अभ्यास करा, याची सगळ्याची बेरीज करा आणि त्यानुसार जोरदार पळा. आलं लक्षामध्ये. अशी महत्वाची माहिती होती का जे तुम्हाला दिली हे तुम्हाला असं आलेलं आहे. तुमचे नाव चेक करा, क्वालिफाय, जन्मतारीख, वडिलांचं नाव, सरनेम, तुमचा पार्टिसिपेट आयडी, हा जो आयडी पार्टिसिपेट हा सगळा आयडी बीडी सगळं टोटली व्यवस्थित त्या ठिकाणी तुम्ही काय करायचं या ठिकाणी चेक करायचं आहे. लक्षात ठेवा कारण का हे तुम्हाला चेक करणं गरजेचंच आहे. कारण हे जर तुम्ही चेक केलं नाही तर लक्षात ठेवा तुम्हाला गडबड होईल वेळेला. बूट घेऊन जा, सगळ्यांना बूट कंपल्सरी केलेले नाशिकला. सोबत काय काय न्यायचं मी सांगितलंय, वचनपत्र न्यायचे, मेडिकल सर्टिफिकेट न्यायचे, आधार कार्ड न्यायचे, पॅन कार्ड आधार कार्ड दोन्हीपैकी एक न्यायचे, हॉल तिकीट न्यायचे आणि ऍप्लिकेशन प्रिंट एवढं सोबत घेऊन जा. आता कागदपत्र तुमचे नाही न्यायचे, मात्र मग न्यायचे नाही बरोबर आहे, परंतु जर काही कोणाला वाटलं तर सोबत राहू द्या, काही अडचण नाही लक्षामध्ये. त्याच्यामुळे एवढी महत्वाची माहिती मित्रांनो आज या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दिलेली आहे. मित्रांनो पोलीस भरतीची तयारी करणारे माझ्या खास विद्यार्थ्यांसाठी मिशन खाकी बॅच 1 तुमचं पोलीस होण्याचं स्वप्न साकार करू शकता तुम्ही गुरुकुल सोबत. विद्यार्थी मित्रांनो ही जी बॅच आहे मित्रांनो तुम्हाला 8600603715 या नंबरवरती संपर्क करून तुम्हाला ती बॅच घेता येईल. किंवा विबीस सर गुरुकुल अकॅडमी हे ऍप्लिकेशन प्ले स्टोर वरून डाउनलोड करा आणि 1 वर्ष कालावधीच्या बॅचचा लाभ घ्या. अनलिमिटेड व्हिडिओ ऍक्सेस आहे, किती पण वेळा तुम्ही लेक्चर पाहू शकता, 50% ऑफ आहे.
काहीच अडचण नाही, अतिशय महत्वाची महाराष्ट्रातली असणारी एकमेव बॅच का जिचं लेक्चर अनलिमिटेड व्हिडिओ ऍक्सेस आहे, अशी महत्वपूर्ण बॅच हीच आहे, तुम्ही लाभ घेऊ शकता. त्याचबरोबर पुस्तका संदर्भात जे मुलं बॅच लावू शकत नाही त्या मुलांना पुस्तक ऍक्च्युली बॅचची किंमत पुस्तकाची किंमत सारखीच आहे. हे केवळ स्मार्ट बुक साधं बुक नाही तर स्मार्ट बुक आहे मित्रांनो. 40,000 प्लस जम्बो मेगा पोलीस भरती घटक वर्ग करून सखोल विश्लेषण असणार तर स्मार्ट बुक वन स्टॉप सोल्युशन. लेटेस्ट 2023 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचं सखोल विश्लेषण नवीन सुधारित 11वी आवृत्ती महाराष्ट्रात आलेले आहे. भारती प्रकाशन पुणे हडबे सरांचं 40,000 पेक्षा कोणत्याही अंकाचं जास्त अंकाचं पुढचं पुस्तक नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. 40,000 पर्यंत सरांचं पुस्तक आहे, स्मार्ट बुक आहे. सोबतच तुम्हाला स्कॅन पण भेटणार आहे. स्कॅन तुम्ही स्कॅनरनी ऍप्लिकेशन मधून स्कॅनरने जर ते स्कॅन केलं तर तुम्हाला जो घटक तुम्ही पानावरती वाचणार त्या घटकाचं लेक्चर पण त्याच ठिकाणी तुम्हाला अवेलेबल करून दिलेलं आहे. अतिशय महत्वाचं असं इतकं महत्वाचं असणार हे पुस्तक तुम्ही नक्की खरेदी करा. आणि वनरक्षक भरती 2023 चे ग्राउंड सुरू झालेत, सगळीकडेच ग्राउंड सुरू झाले. सर्वच विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो. ग्राउंडसाठी खूप खूप शुभेच्छा. जाताना आपल्याला लागणारं साहित्य सगळं सोबत घेऊन जा, कारण तुम्हाला 5 किलोमीटर पळायचे, 100 मीटर पळायचं नाही हे लक्षात ठेवा. 5 किलोमीटर आहे, लॉंग रूट आहे, त्याच्यामुळे सर्वांनी आपापले कागदपत्र असतील, वचनपत्र असेल, मेडिकल प्रमाणपत्र असेल, शूज असतील, सगळं काही जे काय आहे ते सगळं सोबत घेऊन जायचं आहे. ओके, चालतंय. परत काही नवीन अपडेट आली रायगडच्या संदर्भात पण 5-6 ठिकाणी ग्राउंड आहे. रायगडला सुद्धा त्या ठिकाणी तुमच्या आपापले 6 याद्या आहेत, 5-6 याद्या आहेत. कुठं कुठं आपलं नाव आहे त्या ठिकाणी पाहून घ्या. त्या याद्यांमध्ये पण पहा आपलं नाव कोणत्या तालुक्यात आलेलं आहे, कोणत्या ठिकाणी आले त्यानुसारच जा. ठाण्याला फॉर्म भरला म्हणजे ठाण्याला जायचं नाही, नाशिकला फॉर्म भरला डायरेक्ट नाशिकमध्ये जायचं नाही. तर तुम्हाला नाशिक पासून बऱ्याच अंतरावर इगतपुरी ठिकाणी स्टेशन आहे, त्या इगतपुरी ठिकाणी तुम्हाला जायचंय. समृद्धी महामार्ग जो आपला आहे सर्वांना परिचित आहे, त्या समृद्धी महामार्गाच्या ठिकाणी तुमचं काय होणार आहे, धाव चाचणीची परीक्षा पार पाडणार आहे. सर्वांना बेस्ट ऑफ लक, चांगलं पाळा, चांगले ग्राउंड द्या. ओके, ठीक आहे. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. जय हिंद, जय भारत.